यासाठी जिथे वाळू चोरीचे जे हॉटस्पॉट तालुक्यामध्ये होते, नदीकाठचे काही गावं होते आपल्या तालुक्यामध्ये, त्या ठिकाणी आम्ही आणि माननीय पोलीस निरीक्षक यांनी प्रस्ताव पाठवला होता जिल्हा प्रशासन आणि पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या कार्यालयाला, की इथं बैठे पथक आणि पोलीस कर्मचारी असणं फार गरजेचं आहे. यासाठी आम्ही माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी हा प्रस्ताव मान्य करून काही कर्मचाऱ्यांची तिथं बैठे पथकासाठी नियुक्ती केली आहे आणि तालुक्यामध्ये 6 ठिकाणी आपण असे बैठे पथक तैनात केले आहेत. त्यासोबत आमचे जे महसूलचे कर्मचारी आहेत, पोलीस पाटील आहेत, त्यांच्यासोबत नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यासोबतच जे भरारी पथक आहेत, जे मंडळ अधिकारी, तलाठी आणि आमचे अधिकारी कार्यालयाचे, यांचेसुद्धा आम्ही दिवसाचं आणि रात्रीचं असं स्वतंत्र पथक हे अचानक धाड घालणे, भेटी देणे यासाठी दररोज आम्ही पाठवत आहोत आणि त्यामुळे थोड्याशा काही प्रमाणात तक्रारी पण कमी झाल्या आहेत आणि जर वाहन आढळून आलं असतं अनधिकृत वाहतूक करताना, उत्खनन करताना, तर आम्ही त्याच्यावर कारवाई तात्काळ करत असतो आणि या कारवायासुद्धा अशा यापुढे देखील सुरू